मुंबई चेंबूर घाटला के चर्चित पूर्व नगर सेवक अनिल पाटनकर ने अपने वार्ड में सीनियर सिटीजन कार्ड स्कैनिंग कार्यक्रम का आयोजन किया, जिसका लाभ क्षेत्र के कई वरिष्ठ नागरिकों को हुआ। यहां पर पहुंचे लोगों ने कार्ड की स्कैनिंग की। यहां पर अनिल पाटनकर के नेतृत्व में अधिकारी वर्ग के लोग पहुंचे थे, जिन्होंने कार्ड स्कैनिंग का कार्य कर सीनियर सिटीजन को सीधे कार्ड बनाने का एक रास्ता खुला कर दिया था, जिससे सीनियर सिटीजन को यहाँ वहाँ नहीं भटकना पड़ा, बल्कि एक ही छत के तले और उनके घर के पास ही उन्हें सीनियर सिटीजन कार्ड बनाकर मिला। इससे क्षेत्र के लोगों ने खुशी जताई। रविवार की सुबह घाटला के अनिल पाटनकर के ऑफिस पर यह कार्यक्रम रखा गया था, जहां पर सुबह से ही सीनियर सिटीजन पहुंचना शुरू हो गए थे और सभी ने इस योजना का लाभ उठाया। इस दौरान समाज सेविका मीनाक्षी पाटनकर भी मौजूद रहीं। उन्होंने सारा कामकाज खुद देखा और लोगों को ज़्यादा से ज़्यादा इसका लाभ मिल सके, इस ओर ध्यान रखा। आइए देखते हैं इस विशेष शिविर में क्या खास कुछ रहा और किस तरह सीनियर सिटीजन को इसका ज़्यादा से ज़्यादा लाभ मिल पाया। काय की बघा, मी घाटल्यामध्ये या विभागातच माझा जन्म झाला आहे आणि ही जी माणसं आहे यांच्या बरोबरीने वाढलोय। आणि माझ्या बाजूला महाराज आहेत, इकडे आमचे धनावडे आहेत, इथे विलास गायकवाड बसले आहेत। ही सगळी जी माणसं आहेत, आमचे अशोक पाटील आहेत, इथे सुरेश परमार आहेत, राम आहेत, या सगळ्या लोकांच्या माध्यमातूनच आम्ही लोक इथे लहानाचे मोठे लोकांची कामं करतच आम्ही वाढलो। ठीक आहे, एक आहे की चल बाबा मी जास्त उजवा निघालो असेल तर लोकांनी सगळ्यांनी मला नेतृत्वाला मान्यता दिली आणि आज तुम्ही बघताय की BSCच्या चेअरमॅनपर्यंत मी पोहोचलोय। आणि हा सगळा रुबाब आहे आमचा, ही पोच पावते ही घाटल्याची जनता आहे। त्याच्यामुळे पूर्वी सुद्धा मी नगरसेवक तर 12ला झालो, पण मी गेली कित्येक वर्ष आम्ही या विभागात लोकांसाठी समाज कार्य करतो आणि ही सगळीच मंडळी असतात। हे सगळेच मंडळी त्यांच्या विभागातले नगरसेवक शाखाप्रमुख आहेत। प्रत्येक जण आपापल्या बूथमध्ये आमच्या ज्या वस्त्या आहेत तिकडे बऱ्याचशा संभाजीनगर आहे, विठोबा रखमाई आहे, संतोषनगर असेल, असे जे MS पाटीलवाडी, खादेवनगर, या प्रत्येक वस्तीमध्ये असे आमचे एक ताकदीचे कार्यकर्ते आहेत, लीडर आहेत तिथले। आणि या सगळ्यांची एक बोट बांधल्यानंतर आम्ही पुढे जातो। त्याच्यामुळे त्या लोकांचं काम करणं हे आपण लोकांची मागणी पण असते, कोणाला आधार कार्डची लागते, कोणाला विधवा महिलांना पेन्शनची गरज असते, रेशन कार्डची गरज असतात। आणि ह्या गोष्टी काय की प्रशासन, तुम्हाला माहिती आहे प्रशासन कशाने काम करतं ते, आणि तिथे एका पेपरसाठी त्या बिचाऱ्यांना 10 वेळा जायला लागतं। एखादं थोडंसं नावामध्ये मिस्टेक जरी झाली असेल तरी ते गॅझेट बनवा, GR पर्यंत गेलं पाहिजे ते, आणि ह्या सिस्टीम लोकांना माहिती नाही सर्वसामान्यांना, मग त्यांना तो त्रास होऊ नये म्हणून एक ही सिस्टीम आम्ही लोक आमच्या मार्फत राबवतो। जे स्कॅनर करणारे असतात त्यांना सुद्धा इकडेच बोलवतो, एक अधिकाऱ्यांची चर्चा होते, अधिकाऱ्यांना एकाच दिवशी सगळे पेपर आम्ही नेऊन देतो की याच्यातलं काय कमी जास्त आहे, कुठले पेपर नाही आहेत आम्हाला सांगा। ते त्यांच्या जनतेच्या मधला दुवा बनवून आम्ही करायचं काम करतो, जेणेकरून त्यांचा वेळ वाचावा, जास्त 10 वेळा त्यांना त्रास तिथे जाण्याचा होऊ नये, त्यासाठी ही सिस्टीम आम्ही पहिले यांची नाव नोंदणी प्रत्येक विभागात होते, त्यांच्यानंतर स्कॅनिंग इथे केलं जातं, नंतरचे येणारी कार्ड एकतर आमच्या कार्यालयातून किंवा त्यांच्या त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या घरी पोचवायची कामं आम्ही करतो। मराठा समाजाचं काल आरक्षणाचा निर्णय झालाय, पण सगळ्या गोष्टी 16 तारखेवर गेलेल्या आहेत। आज ज्या ताकदीने मराठा समाज एकत्रितपणे रस्त्यावर उतरला, तर त्यांच्या विजयाला खूप खूप शुभेच्छा देणार आम्ही, त्यांचं अभिनंदन सुद्धा करणार। पण त्याचबरोबर बाकीचा जो समाज आहे, आमच्या पक्षप्रमुखांची भूमिका आहे की मराठा समाजाला त्यांना वेगळं जर दिलं असतं तर हरकत नव्हतं, पण त्यांना जर दिलं आरक्षण, त्याचबरोबर बाकीच्या इतर OBC समाजावर कोणावर अन्याय होणार नाही असं एक चांगलं असं आरक्षण त्यांना मिळालंच पाहिजे। काल जी प्रक्रिया, काल जी घटना घडली, कालचा आनंद त्यांच्या जीवनात त्यांच्या पिढ्यानपिढ्या राहावा, हीच माझी अपेक्षा आहे। निवडणुका कधीही लागो,
खासदारकीच्या लागू आमदारकीच्या लागू जो काय उमेदवार आम्हाला मिळेल एक चांगला लायक उमेदवार लोकांपर्यंत न्यायचं काम आम्ही करणार आहोत. आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येतील, निवडणुका लागतील त्याचं आम्हाला टेन्शन नसतं. उद्या निवडणुका लागल्यात आता मी काय करू, तर आम्हाला तो विचार कधीच नसतो. सतत जनतेत राहिल्यानंतर तुम्हाला ती काळजी लागत नाही, तो टेन्शन तुमच्यावर येत नाही. सर्वप्रथम मी तुम्हाला तुम्ही आलात आमच्यासाठी इथे तुमचा आभार मानते. आणि आज आम्ही हा कार्यक्रम स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी घेत असतो. गेल्या 15 दिवस अगोदर आम्ही सगळ्यांची नोंदणी करून घेतली आणि या स्कॅनिंगसाठी सिनियर सिटीजनला आपण मुलुंडला पाठवू शकत नाही म्हणून आपण त्यांना एकत्र इथे बोलवतो आणि त्यांचं स्कॅनिंग इथे करून घेतो आणि त्याच्यानंतर आपण मग ते रेडी झाल्यावर मग तो आपण वाटप करत असतो. आणि जे पाटणकर तुम्हाला माहीतच आहे की सोशल सामाजिक जास्त आहे, पॉलिटिक्सपेक्षा सामाजिक कामावर जास्त भर देत असतात. आणि एक टीमवर्क आहे, सगळेच आमचे संजय जाधव असतील, कांबळे असतील, सोम पराते आहेत आणि सगळेच आमचं टीमवर्क आहे म्हणून हे काम होतं आहे. आणि सगळ्यांचा आशीर्वाद आहे, विभागातील नागरिकांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद दिलेत, ते आम्हाला एक एनकरेज होतं की आम्ही पुढची कामं करत असतो. आणि धन्यवाद. माजी बेस समिती अध्यक्ष आणि रामचंद्र पाटणकर साहेब आमचे माजी नगरसेवक नेहमीच काहीतरी आपले नेहमीच वॉर्डामध्ये नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवत असतात. मग ते आरोग्य शिबिर असो, नेत्रदान शिबिर, आपल्या डोळे तपासणीचं शिबिर असो, ज्येष्ठ नागरिक शिबिर असो. आणि आज नगरसेवक नसूनही झपाट्याने ते काम करत आहे. अजूनपर्यंत असा एकही नगरसेवक नाही की त्यांनी इतकी कामं केलेली आहेत असं आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिलजी पाटणकर साहेब करत आहेत. आणि प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक छोटे मोठे कार्यक्रम आमच्या वॉर्डात होत असतात. प्रत्येक कार्यक्रमात अनिलजी पाटणकर साहेब व त्यांच्या सौभाग्यवती मीनाक्षीताई पाटणकर नेहमीच आवर्जूनपणे हजर असतात. आणि थोर असो लहान मोठे प्रत्येकाच्या आदराने वागणारे आमचे हे नगरसेवक नेहमीच सगळ्यांच्या कार्यात सुखात नेहमीच असतात. आणि आज ज्या शौचालयाची कामं असून दे, रस्त्यांची लादीकरण असून दे, गटाराची कामं असून दे, प्रत्येक कामात त्यांचा एक सगळा मोठा सिंहाचा वाटा असतो. आणि आज नगरसेवक नसूनही आज ते काम करत आहेत. याला मोठं आमच्या इकडे म्हणजे आम्ही त्यांना खरंच सॅल्यूट करतो की आज प्रत्येक माणसाला ते वावरत आहेत. आज त्यांना कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. प्रत्येक घराघरात अनिल भाऊ आमचे नाव आहे, प्रत्येक लहान मोठ्याच्या तोंडामध्ये त्यांचं नाव आहे आणि प्रत्येकाशी आदराने वागणारे. आज इथे काय कार्यक्रम आहे आणि काय रिस्पॉन्स बघायला मिळतो? आज आमच्या इकडे ज्येष्ठ नागरिकांचं कार्ड वाटप आहे. आज त्यांच्याकडे नोंदणी पण नवीन नोंदणी पण करत आहोत आपण. आणि कसं माहितीये का, आज हे कार्यक्रम आहे ना आणि राबवायला हवेत. आणि प्रत्येक वेळेला कसं ज्येष्ठ नागरिक आपलं कार्डाची नोंदणी आमचे SEO संजय जाधव यांच्याकडून चांगली कामं होत असतात. आणि प्रत्येकाच्या आमच्या वॉर्डामध्ये जाऊन प्रत्येकाच्या महिला आमच्या ज्या आहेत शिवसेनेच्या आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन आम्ही त्याची नोंदणी करत असतो. आणि इकडून चांगलं सगळं ज्येष्ठ नागरिकांसाठी अनिल भाऊ पाटणकर चांगलंच आणि मीनाक्षीताई पाटणकर नेहमीच प्रत्येकांच्या पाठीशी असतात. आणि ईश्वराच्या चरणी इतकीच प्रार्थना आहे की अशी कामं आमच्या वॉर्डात नेहमी होत राहो. हो, हे पाटणकर साहेब आमचे माजी नगरसेवक आहेत, माजी बेस्ट समिती अध्यक्ष आहेत. असे उपक्रम हे आमच्या वार्डामध्ये हमेशा घेतले जातात. आणि असे उपक्रम नुसतं हेच नव्हे तर अनेक लोकोपयोगी समाजयोगी कामं करत असतात. त्यामुळं पाटणकर साहेबांच्या मागे हा सगळी ही जनता, हा जो वाढ आहे तो आमचा बालेकिल्ला आहे. आणि शिवसेनेच्या माध्यमातून अशी नेहमी हमेशाही कामं केले जातात. मतदार नोंदणी असो, ज्येष्ठ नागरिक असो आणि जे काही उपक्रम असतात ते आम्ही त्या असे राबवले जातात आणि लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो. त्यामुळं कार्यकर्ते असणारी संपूर्ण जनता वार्डातली पाटणकर साहेब आमच्या महापालिकेच्या अध्यक्षा वहिनी आहेत, मीनाक्षी वहिनी, आमची महिला शाखा समिती काही योगिता म्हात्रेताई या ठिकाणी आहेत. असे पब्लिक आमच्याकडे नेहमी इथे आमच्या शाखेमध्ये हा एक आमचं जनसेवेचं कार्यालय आहे. शाखा तर आहेच, पण आमच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक, शाखा प्रमुख, शाखा संघटक हे सगळे विभागातली लोक कामं करत असतात. आणि म्हणून पब्लिक आमच्या ह्या वार्डामध्ये आमच्या पाठीशी असतो, आमच्यासोबत. धन्यवाद. 153
आमचे नगरसेवक माझे अनिल रामचंद्र पाटणकर हे साहेब सर्वात आमच्या कामात सर्व बारीक सारीक काय असेल ज्येष्ठ नागरिकांची ते सर्व कामं करतात. आणि ह्या वार्डमध्ये हे अनिल रामचंद्र पाटणकर यांनी जे कामं केले ते आतापर्यंत कुठल्याही नगरसेवकांनी एवढी कामं केलेली नाहीत, एवढी ह्या साहेबांनी कामं केलेली आहेत. हे आमचे बेस्टे अध्यक्ष पण आहेत आणि ह्या वार्डमध्ये लहान थोर मंडळी कुठलीही असू द्या त्यांच्याकडे ते जात असतात. मिनिक्सच्या ट्राई पण आमच्या जात असतात, कुठं कार्यक्रम असतो छोटा मोठा कार्यक्रम जरी असला तरी ते जात असतात कुठे ते. आणि ह्या आमचे नगरसेवक एक आमचे लाडके अनिल रामचंद्र पाटणकर साहेब हे आमच्या ह्या वार्डमध्ये आत्तापर्यंत नगरसेवकने कुठल्याही कामं एवढी केली नाही, एवढी कामं हा नगरसेवक साहेबांनी केलेली आहेत.